स्वागत है आपका लोकशान न्यूज़ सिल्लोड में, बुलंद आवाज़ सच के साथ। आज 16 जनवरी 2025 है। महाराष्ट्र के औरंगाबाद ज़िले के सिल्लोड शहर में नेशनल मराठी प्राथमिक स्कूल गणेश कॉलोनी सिल्लोड यहाँ पर हूँ और नाज़रीन यहाँ पर कैंटीन डे आनंद नगरी के नाम से मनाया जा रहा है। अब कैंटीन डे मनाने का क्या मकसद है, बच्चों में वो कौन सी बातें जागरूक की गई है, उन तमाम बातों की जानकारी स्कूल के स्टाफ से भी ली जाएगी। नेशनल मराठी प्राथमिक स्कूल में आए हुए मुअज़्ज़िज़ीन का और खुसूसी मेहमानों का इस्तकबाल व स्वागत किया गया। इस कैंटीन डे आनंद नगरी में मौजूद माजी नगराध्यक्ष निकमताई, नगर सेविका बंसोड़े ताई, माजी मंत्री इसी तरह आमदार अब्दुल सत्तार, कट्टर समर्थक फ़हीम पठान, नगर सेवक मतीन देशमुख, नगर सेवक रईस मुजावर, पत्रकार गजानन काकड़े, पत्रकार शब्बीर साहब, पत्रकार आज़म पठान, पत्रकार सैयद तौसीफ़, पत्रकार हाफिज़ अतीक़, नेशनल उर्दू प्राइमरी स्कूल ज़ाकिर हुसैन नगर 36 एकड़ के हेड मास्टर मिस्टर अब्दुल वहीद, नेशनल उर्दू प्राइमरी स्कूल मुल्ला गली के हेड मास्टर मिस्टर असलम खान, नेशनल उर्दू प्राइमरी स्कूल अब्दाल शाह नगर के हेड मास्टर मिस्टर शुएब, इसी तरह नेशनल मराठी प्राइमरी स्कूल के हेड मास्टर और स्कूल का स्टाफ और ख़रीदी के लिए आए पेरेंट्स बड़ी तादाद में मौजूद थे। आपल्या आनंदित होण्यासाठी, त्यांना खुश होण्यासाठी त्यांच्या पालक सहित हा आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तरी सर्वांना लहान चिमुकल्या म्हणजे लहान शाळकरी मुलामुली असतील यांना नेहमीचा दररोजचा राहण्यामध्ये, वागण्यामध्ये आणि आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांना एक वेगळा आनंद व्हावा यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे। तरी आजचा हा कार्यक्रम म्हणजे एक संदेश घेऊन जाणार आहे का लहान मुलामुली जे आहेत यांना आपल्या पालकासहित या ठिकाणी जे दुकानं लावलेले आहेत, म्हणजे अशी वस्तू आहेत का एखादी वस्तू जर आपल्याला खायची चवदार, आपले वाणीला चवदार करायचं असेल तर आपल्याला लांब जावं लागतं, पण जागेवर आपलं जे काही वस्तू आपल्याला या ठिकाणी खायला भेटणार आहे त्याच्यामध्ये जे आपले पिठामध्ये बेसनचे समोसे असतील, भजी असतील, अजून जे काही अनमोल जे आयटम आहे, बारीक सुरीक आयटम आहे, परंतु आपल्याला एकच जागेवर भेटत नाही, आपल्याला लांब दूर जावं लागतं। म्हणजे आपली जर आपल्या लहान मुलाची सुद्धा आपल्याला चवाची जर हौस पूर्ण करायची असेल तर आपल्याला थोडा वेगळ्या ठिकाणी मार्केटमध्ये जावं लागतं, पण हा या ठिकाणी जागेवर मार्केट भरून म्हणजे सगळ्याला या ठिकाणी खायला भेटणार आहेत। तर ह्या कार्यक्रमाला म्हणजे हे कार्यक्रम दिसायला असा एक म्हणजे 1-2 तासाचा खायला सगळे खातील, परंतु हा कार्यक्रमासाठी परिश्रम जे मेहनत या शिक्षक लोकांनी घेतलेली आहे यांना खरं जर पाहिलं तर आभार मानायला पाहिजेत। कारण हा कार्यक्रम बनवण्यासाठी त्यांना किमान महिनाभर झाला असेल किंवा 15 दिवस झाले असतील। हे सगळ्याला पालकाची जे पालक आहे विद्यार्थ्यांचे यांची मानसिकता, या लहान मुलाची मानसिकता बनवण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले राहत या सगळ्या आनंदीने हा दुकान या ठिकाणी लावलेलं आहे। तरी मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सिल्लोड गाव तालुक्याचे भाग्यविधाते आणि माजी कॅबिनेट मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने आणि या शाळेचे सचिव आपले अब्दुल समीरजी उपनगराध्यक्ष यांच्या वतीने, आंबे सेठ यांच्या वतीने व सर्व माझे जे या ठिकाणी जमलेले पदाधिकारी आहे, कार्यकर्ते, नगरसेवक आहे सन्मान्य यांच्या वतीने मी सगळ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। आज गणेश कॉलोनी के अंदर नेशनल मराठी स्कूल, आज एक छोटे से बच्चों को जो हौसला जो सर लोगों ने बताए, एक कैंटीन क्या होती है और बिज़नेस कैसा करना, तो अभी से छोटे छोटे बच्चों को बिज़नेस के लिए बताना कैसा कि भाई कैसे कैसे आगे बिज़नेस करना है, तो अभी से छोटे छोटे बच्चों को सिखाया जा रहा। और मैं गणेश कॉलोनी के पूरे टीचरों से एक ही बात बोलूँगा कि आपने जो छोटे से पैमाने क्यों नहीं होता, बहुत अच्छा सा कार्यक्रम रखे हैं। और इतना बोल के मैं मेरे 2 शब्द खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्राइमरी स्कूल गणेश कॉलोनी के अंदर आनंद नगरी का प्रोग्राम आयोजित किया गया। इस प्रोग्राम के अंदर बहुत सारे छोटे छोटे बच्चों ने अपने घर से ताज़े आइटम्स बना के लाए हैं। इसके अंदर बहुत सारे बच्चों को सीखने का मौका मिलता है कि कारोबार कैसा करना चाहिए, रोज़ाना अपने लेन देन के अंदर पैसों का लेन देन किस तरह करना चाहिए। बहुत अच्छा प्रोग्राम उन्होंने मुनक़्क़िद किया है, छोटे पैमाने पर लेकिन अच्छा प्रोग्राम मुनक़्क़िद किया है। इसलिए मैं नेशनल मराठी प्राथमिक शाला गणेश कॉलोनी के मुख्याध्यापक और तमाम स्टाफ को मुबारकबाद देता हूँ।
बच्चों ने बहुत मेहनत से अपने अपने घरों में अच्छी डिश बनाकर लेकर आए हैं। तो इससे अंदाज़ा लग रहा है कि इधर के मोहल्ले में पहली बार इतना बड़ा प्रोग्राम हुआ है कि स्कूल के मुख्याध्यापक और तमाम स्टाफ, इसके बच्चों के पालक, इनको सबको मैं मुबारकबाद देना चाहता हूँ। अल्हम्दुलिल्लाह आज जो है तो नेशनल उर्दू प्राइमरी स्कूल नेशनल एजुकेशन सोसाइटी के सदर अली जनाब अब्दुल सत्तार साहब के जन्मदिन के मौके पर यहाँ पर नेशनल मराठी प्राथमिक शाला स्नेहनगर के अंदर जो है तो एक आनंद नगरी का जो छोटा सा प्रोग्राम मुनाकिद किया गया है। इसके अंदर जो छोटे छोटे बच्चों ने कम से कम 48 दुकानें लगाई है, जिसके अंदर जो है तो समोसे, पानी पूरी और जो है तो गुलाब जामुन और तरह तरह के जो चना चरपटे और तरह तरह के जो दुकानें लगाई है, उनके बच्चों के जो है तो निकम सर के जो टीम है और जो निकम सर के बच्चों ने जो इतनी मेहनत की है, मैं उनकी सराहना करता हूं और अपने दो अल्फाज ख़त्म करता हूं। आज आमच्या नॅशनल मराठी प्राथमिक शाळा गणेश कॉलनी येथे माजी मंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब, संस्थेचे सचिव समीर भैया, प्रशासकीय अधिकारी आदरणीय रईस खान सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक गजानन निकम सर, शाळेचे शिक्षक मिरगे सर, परवेज सर, पंडित सर, दौड सर, तायडे मॅडम, बनकर मॅडम, कांबळे मॅडम, काकडे मॅडम, आमचे सगळे सहकारी यांनी मिळून हा आनंद नगरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कार्यक्रमाचं उद्दिष्ट एकच होतं की रोज मुलं शाळेतच बसतात, शाळेत येतात, शाळेच्या व्यतिरिक्त त्यांना आर्थिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान आणि व्यावसायिक ज्ञान भेटलं पाहिजे। गणिती शिक्षण आपण वर्गात त्यांना देतोच, पण प्रॅक्टिकलमध्ये जे आहे ते प्रॅक्टिकलमध्ये व्यवसाय काय असतो, लहान लेकरं आहे त्यांना व्यवसाय पुढं चालून शिक्षण करून फक्त नोकरी करणं हा उद्देश नसून शिक्षण करून चांगला व्यवसायसुद्धा माणूस करू शकतो। मग यात नफा असेल किंवा तोटा असेल तर या गोष्टी मुलाला समजून आल्या पाहिजे की आपण जो माल तयार करून आणलेला आहे त्याला आपल्याला खर्च किती लागलेला आहे आणि त्यात नफा किती वाचलेला आहे, याच्यामुळं त्यांना लक्षात येईल की व्यवसायामध्ये नफासुद्धा होतो आणि काही स्टॉल असे पण असतील का त्यांचा खर्च जास्त झाला असेल आणि व्यवसाय कमी झाला असेल, याला तोटा। म्हणजे मुलांना तोटा आणि नफा ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, हाच एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमच्या शाळेनं हा कार्यक्रम राबवलेला आहे। या ठिकाणी गणेश कॉलनी, भारतनगर, अंबादासनगर, मसोबा गल्ली, दुर्गानगर, माऊलीनगर, सगळ्या औरंगाबाद नाका या सगळ्या परिसरातली पालकांनी सहभाग नोंदवला आहे। त्या सगळ्यांचे आम्ही स्टॉपच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि असं सहकार्य आम्हाला नेहमी करायचं ठेवा ही विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।